नमस्कार, मी ऋषिकेश. वार्ता गोव्याची मध्ये तुमचं स्वागत. आजच्या ठळक घडामोडी जाणून घेणार आहोत, पण सुरुवात करूया हेडलाईन्सने. महागाई विषयावर सर्व विरोधी पक्ष एकत्र. विरोधी पक्षाच्या अध्यक्षांनी घेतली पत्रकार परिषद. पत्रकार परिषदेत आरजेची अनुपस्थिती. 16 तारखेला आमोणा येथे विर्डी पुलाजवळ होणार सभा. गोवेकरांनी मोठ्या संख्येने सभेत सहभागी व्हावं. विरोधी पक्षांचे गोवेकरांना आवाहन. सांतिनीस पणजी येथे मुलीची आत्महत्या. नेपाळी मुलीनं संपवलं आयुष्य. राहत्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये लावला गळफास. पणजी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. नार्वे येथे अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याला जीवदान. ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडकडून बछड्याची सुखरूप सुटका. बछड्याला दिले वन खात्याच्या ताब्यात. बिचोलीतील पशुचिकित्सा दवाखान्यात बछड्यावर प्राथमिक उपचार. राज्यात बेकायदेशीर पॅराग्लायडिंग जोमात. बेकायदेशीर पॅराग्लायडिंगचे विदेशी पर्यटक दाम्पत्य शिकार. कोलवा समुद्र किनाऱ्यावर घडला धक्कादायक प्रकार. पर्यटक दाम्पत्यातील पुरुषानं गमावली हाताची 5 बोटं. गोवन वार्ता लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट. आणि पर्रा येथील माडांनी रस्ता बनलाय फोटो पॉइंट. फोटो काढण्यासाठी पर्यटकांची होते तुफान गर्दी. गाड्या रस्त्यात पार्क करून पर्यटक काढतायत फोटोज. गोवन वार्ता लाईव्हचा हा स्पेशल रिपोर्ट. महागाई विषयावर सर्व विरोधी पक्षाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषद घेतली. 16 तारखेला आमोणा येथे विर्डी पुलाजवळील खासगी जागेत सभा होणार असून या सभेत लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. पुलाकडेन जी आम्ही सेव गोवा सेव म्हादय मुवमेंटाची मिटींग पहिली व्हडली मिटींग जी जाता ह्या मिटींगेक सगळ्या गोंयकारांनी हाजीर जावचें आनी आमचो हाका सपोर्ट आहा पाठिंबो आहा हें सांगपाक आमी एक जाल्यात. आतां तुमकां सगळ्यांक खबर आहा की ही मिटींग कशीच जावची न्ही हाजे खातीर BJP आनी आतांचो सरकार काम करता. म्हणजे जे मिटींगेक परमिशन दिल्लें तें परमिशन रिवोक केलें. आतां आमचे कडेन परमिशन आसा. फाल्यां कितें जातलें तें आमकां खबर ना, पूण आमी मिटींग करतलेच. ही प्रायवेट जमनीन मिटींग आहा. ती मिटींगेचें परमिशन मेळपाक खूब त्रास घेवचो पडला. हाजेर सगळ्या हे जर संकेत पळयले जाल्यार अशें सिद्ध जाता की BJPक ही मिटींग साखळे जाल्ली नाका. अशें गोंयकारांक ते दाखोवन दितात की साखळे म्हळ्यार खंय तरी पासपोर्ट घेवन वचचो पडटा काय आमी गोंयकारांक. ही मिटींग फक्त साखळेकारांक न्ही, ही सगळे गोंयचे जनतेक. जी जनता विल बी एफेक्टेड बाय अ वॉटर क्रायसीस. मुख्यमंत्र्यानूच सांगिल्लें आहा की उदक ऑलरेडी कर्नाटकान डायवर्ट केलें म्हणून. जर उदक डायवर्ट ऑलरेडी जाल्लें आहा जाल्यार फुडें एक वॉटर क्रायसीस जी केन्नाच आमी विचार करूंक ना. म्हळ्यार गोंयच्या लोकांक उदकाक फाटीशेर करून मारपाचें एक जे गेम प्लॅन चल्ला वो डिफीट करपा खातीर आमी म्हणटात की आमी सगळ्यांनी एक जावन लढो हो घेवंक जाय. हो टायम असो जाल्लो आसा की सरकाराक चड करून सेंट्रल गव्हर्मेंटाक कर्नाटकाचें इलेक्शन जाय म्हणसर गोंयांत तो मुवमेंट पेटिल्लो नाका. 16 तारखेक जे सेव्ह म्हादय सेव्ह गोवा म्हणून जो एक अम्ब्रेला प्लॅटफॉर्म जातून सगळे NGOज आणि जे म्हादयक लागून ज्यांनी लढो लढलो जसे बाब आमचे महेश मांबरे आसतलो, हृदयनाथ शिरोडकर, प्रज्वल साखरदांडे, बाकीचे आमचे NGOज हे सगळे एकठांय येवन एक नॉन पॉलिटिकल मुवमेंट आणि हो प्लॅन केल्लो 16 तारखेक. पूण दुर्दैवाची गोष्ट म्हणल्यार जशें तांणी सांगलें की 16 तारखेक जे परमिशनाक तांणी घातिल्ले साखळे ते ह्या सरकारान खंय तरी गोंयकाराचो आवाज दामपाक प्रयत्न केलो. आणि म्हाका आतां खूब खुशी आहा की तांणी साखळेनूच एक प्रायवेट जाग्याचेर दुसरें परमिशन घेतलां. 2 जानेवारी काँग्रेस पक्षान रेझोल्युशन घेतिल्लें की असो कितें मुवमेंट आसा ताका काँग्रेस पक्ष म्हणून पाठिंबो दितलो. आज आमी सगळे पक्षाचे प्रेसिडेंट आज हांगा आसात. म्हाका दिसता हो पॉलिटिकल मुवमेंट सोडून हो एक गोंयकाराचो इशू आहा. म्हाका दिसता म्हादयचें उदक समज जर तर फाल्यां बंद जालें जाल्यार गोंयकार सफर जातलो. आनी ताका लागून आमी आज सगळे हांगा एकठांय आयल्यात. सगळ्या गोंयकारांक उलो मारता की 16 तारखेक साखळे विर्डी आमोणा ब्रिजा कडेन 4 वरांचेर थंय एकठांय येवचे. आणि म्हादय जशें तांणी सांगलें की ऑलरेडी ह्या मुख्यमंत्र्यान सांगिल्लें आसा की ऑलरेडी डायवर्ट जाल्या. सो ताजो मुवमेंट पयलो
16 तारखेक ओपिनियन पोल दिसाक जाता. तो सगळ्यां कडेन मागता गोंयकारां कडेन की थंय मोठ्या संख्येन तुमी येवचे. देव बरें करूं. अचानक सरकाराक जाग येता आनी एक 10-12 जाणांक घेवन आमचो चीफ मिनिस्टर अमित शाह वचून मेळटा आनी आमकां म्हायती मेळ्ळ्या प्रमाणे तांकां तो सांगता की गोंयकार सुस्त ते आंदोलन करपाचें ना, खावन पिवन मस्त म्हणून. आमी पेज जेवन जगत, पण हो जो लढो जो आसा तो लढो सोडपाचें ना. आमी स्वता जेन्ना आम आदमी पार्टी तर्फे जेन्ना आमी कणकुंबी किंवा त्या जाग्याचेर गेले ते आमी कांय गजाली पळयल्यो ते पळोवन दुख्ख दिसता की आमचो सरकार कांयच करपाक शकना. आमची आवय आमची मादय तांणी कर्नाटक सरकाराक विकली. तेन्ना प्रत्येक राजकीय पक्षान जेन्ना उलो दिलो की आमी सगळे एकठांय येवपा जाय, कोणीच ना म्हणलें ना. आमी आज जे हांगा बसल्या, आज आमी पार्टी प्रेसिडेंट आमकां म्हणपाक शकना. आमी गोंयकार म्हणून बसल्या. जे गोंयकार फुडें सरल्या त्या गोंयकारा बरोबर आमी एकठांय जाल्या आनी 16 तारखेक जो ओरिजिनल जागो आशिल्लो त्या जाग्याचेर सभा जावची न्ही म्हणून सरकारान आटोकाट प्रयत्न केलो आनी तो म्हाका दिसता सगळ्यांच्या जॉयंट एफर्टान, व्हॉलंटियर्स, NGOज सगळ्यांच्या जॉयंट एफर्टान तो सगळ्या गोंयकारांनी हाडून पाडलो. आतां 16 तारखेक वेळ आयिल्लो आसा की प्रत्येक गोंयकार जाका गोंय वाचोवपाक जाय, जाका आपली आवय मादय वाचोवपाक जाय, तांणी भायर सरपाक जाय. आता एक धक्कादायक बातमी. पणजीतील सांतिनीज परिसरात एका अपार्टमेंटमध्ये नेपाळी मुलीनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. याविषयी अधिक माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी श्याम सूर्या नाईक यांनी. श्याम सूर्या नाईक, गोवन वार्ता लाईव्हसाठी. एक धक्कादायक बातमी म्हणजे सांतिनीज इकडे एका इमारतीमध्ये एका 23 वर्षीय नेपाली मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दरम्यान पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 23 वर्षीय मुलीने गळफास लावून आत्महत्या करण्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी 12:30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवचिकित्सेसाठी बांबोळ येथील गोमेंकोमध्ये पाठवण्यात आला आहे. आज आत्महत्या केलेली मुलगी ही नेपाळ येथील असून ती गोव्यातील वेगवेगळ्या कॅसिनोमध्ये इव्हेंटसाठी काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या आत्महत्येचं नक्की कारण काय ते शवचिकित्सेच्या रिपोर्टानंतरच कळू शकणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. तरी पण या घटनेची आत्महत्या करण्याचे मागील कारण काय याचा पोलीस अधिक तपास करीत आहेत. आम्ही या पुढची अपडेट लवकरच घेऊन येणार. त्यासाठी गोवन वार्ता लाईव्हसाठी श्याम सूर्या नाईक, व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानेश्वर वरक. डिचोलीतील नार्वे येथे लोकवस्तीपासून जवळच अडकलेल्या बिबट्याच्या बछड्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. नार्वे येथील मर्मवाडा येथे एका चिरेखाणीच्या परिसरात बिबट्याचा बछडा अडकून पडल्याचा प्रकार शुक्रवारी संध्याकाळी निदर्शनास आला. बिबट्या अडकल्याचं समजताच स्थानिकांनी ॲनिमल रेस्क्यू स्क्वॉडचे अमृत सिंग यांच्याशी संपर्क साधत प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच अमृत सिंग यांनी दुर्गेश सिंग आणि अक्षता सिंग यांच्यासह घटनास्थळी धाव घेत त्या बछड्याची सुटका केली. त्यानंतर बिबट्याच्या बछड्याला वन खात्याच्या ताब्यात दिलं. बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतल्यानंतर डिचोलीतील डॉक्टर सिद्धी खांबल यांच्या पशुचिकित्सा दवाखान्यात त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. आज सांजचो सुमार 5:30 सुमार नार्व्या मर्मवाडो म्हणून आसा थंयच्यान कॉल येयलो की एक लेपर्डाचे पील जे आसा ते तेंच्या घराच्या सायडीकूच येवन रावलेले आसा. ज्या टायमार त्या जाग्यार गेलो तेन्ना पळयता जाल्यार ते पोर जे आहा ते मातशे जाम कशें दिसताले. आवय कडच्यान चड करून ते खंय तरी चुकला ते आनी ते आयज चुकूंक ना ताका भरपूर दीस जाल्या. ना म्हटल्यार 4-5 दीस तरी जाले आसतले. जे वयर चिरेखण चालू आसा तेजे सकयल्या भागान हे आनी दुसऱ्या पल्लीकडे आमचे सप्तकोटेश्वराचे देवूळ. सो ह्या परिसरान सारको तो स्पॉट आसा. सोमतेच मागीर त्या स्पॉटार वचून हांवें पयलीं पळयलें की ते ओके आसा काय ना. पळयता जाल्यार ते जाम दिसले म्हणून मागीर हांवें फॉरेस्ट डिपार्टमेंटाक कळयलें. नाजाल्यार रेंज डेप्युटी RFO जे आसा ते त्या जाग्यार येयल्या उपरांत मागीर आमी एका रेस्क्यू ऑपरेशन स्टार्ट केलें आनी जवळ जवळ एक 6:30 सुमार ताका रेस्क्यू केलें आनी ताका मागीर तेंच्यांनी आपल्या बरोबर व्हेलें. कोण कोण आसले तुमचे हांगा?
आमच्या टिमीतले माझे अक्षता सिंग आसले, दुर्गेश आसलो, तशेंच फॉरेस्टाचे बाकीचे स्टाफ आसले आनी आरएफओ आसले. हय, सांगपाक गेल्यार ते सुरवातीक जे कळचें नासलें ते एक पाट आसा तेंची, आनी वाटेच्या सायडीक एक अशी मातशी ढोल कशी आसा, ते माती काडलेली आसा, त्या जाग्यार ते बसलेले. ते घराच्या देखीक कोणाकूच खबर नासलें, पूण पोस्टमॅनान ताका पयलें. पोस्टमॅन थंयच्यान येता आसतना ताका दिसलें, ताका वेगळेंच दिसलें की हो कुत्र्याचें पील न्हू तर दुसरें कितें तरी आसा कुत्रो नसून. आनी सायज तेजी जवळ जवळ कुत्र्या येदीच आसली सादारण. कितले मंथाचे आसले? हे 2 मंथाचे आसले, 2 म्हयन्याचे. म्हणजे हांगासर बिबट्यांचो हे आसा वावर पयलीं पासून आहा. बिबटो गांवांतल्या देखीक कॉमन आसा. आनी सांगपाक गेल्यार मनुश्य वस्तीच्या देगेक तेन्ना येता जेन्ना तेजे पोरां जी आसा पळय तांकां आवय जी आसा पळय तांकां एक इजी फूड जे आसता म्हणजे ते म्हणजे कुत्रे बी. सो कुत्र्यांक लागून ते मनशाचे देगेक रावतात. ते कळाचे सुद्दां ना की ते सायटीक जिवीन बसला म्हणून. व्हडल्या प्राण्यांचेर तशें मनशाचेर विदावट कितें रिजन ते एटॅक करिनात. आनी तुमी वाटेंतल्यान सुद्दां गेले जाल्यार ते उगी बसून रावतले. जर त्या झुडपान जर ते वाकून पयले जाल्यार त्या टायमार ते एटॅक जावप बी हे गोश्टी घडटा. नाजाल्यार ते सुद्दां पोर बसलेले पळय ते कळनासले पयलीं. त्याची आवय परत ताका सोदून येतली काय ना तुमी परत त्याच्या आवय? आतां पर्यंत आतां फॉरेस्ट डिपार्टमेंटाचे हँडओवर केलेले आसा, पूण म्हाका ते खूब डिफिकल्ट हे दिसता, कित्याक त्याचे जे हॅबिटेट जे आसा ते कंप्लिटली डिस्टर्ब आसा. कंप्लिटली डिस्टर्ब म्हटल्यार कितें आसा, त्या जाग्या वयल्यान ते येयला पळय त्या जाग्याच्या वयर सगळे हे चालू आसा, चिरेखणाचे चालू आहा. संपूर्ण बेल्ट जो आसा तो सबंद डिस्ट्रॉय जाला. तेज्या मदल्यांच्यान जर ते येयला जाल्यार परत तेज्या आवयची जागा खंयच्यान येयल्या ते कळपाक मुश्कील आसा. सो वाट चुकोवन येयला अशें म्हणून? वाट चुकून येयला आनी ते चुकून ते सारके गांवांत पावला. ते एक तर उदकाचे देगेक म्हणून ते पाणीक लागून तरी मे बी येयला आसतलें. आतां खंय बोंडला शिफ्ट करतले की खबर? ऑलरेडी ताका आनीक काय आनी दुसरे कडेन सोर्स अशें कांय ना. सगळ्यान पयलीं ताका सामकें ते डिहायड्रेट जाल्लें आसा, कांयच तेज्या पोटान कांयच नासलें आनी ते ताका हे सुद्दां करपाक ताकत नासली. ते चोडोन त्या जाग्या वयल्यान फक्त लोकांच्या आवाजाक लागून फक्त चोडोन मागीर वयर जिवीन बसला वचून. तेज्या पयलीं ते सकयलूच आसलें. The pug was 5 to 6 months, female it was, and she was in very bad condition, emaciated, dehydrated. So when she came here at around 8 o'clock, we gave her DNS, electrolyte, and her body temperature was very low. So we managed to bring her temperature back to normal, and now she is stable. कितले दीस साधारण ते उपाशी असले अशें? Based on her body condition, she must be like 4-5 days without any food or water. Plus she was in a lot of stress also because the area where she was found, it was a village area. So because of people interference and all, I think she must have got a lot of stress also. So that also made her body condition weak. Yeah. And how months old she is? She was 5 to 6 months maximum, female. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पॅराग्लायडिंग बेकायदेशीर आहे. मात्र अनेक समुद्र किनाऱ्यांवर हे बेकायदेशीर प्रकार खुल्लमखुल्ला चाललेले दिसतात, जे अनेकदा जीवावर बेततात. दक्षिण गोव्यातही गत 24 नोव्हेंबरला असाच एक भयंकर प्रकार घडला, ज्याने एका जर्मन जोडप्याचं आयुष्यच बदलून टाकलं. गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर पॅराग्लायडिंग बेकायदेशीर आहे. मात्र अनेक समुद्र किनाऱ्यांवर हे बेकायदेशीर प्रकार खुल्लमखुल्ला चाललेले दिसतात, जे अनेकदा जीवावर बेततात. दक्षिण गोव्यातही गत 24 नोव्हेंबरला असाच एक भयंकर प्रकार घडला, ज्याने एका जर्मन जोडप्याचं आयुष्यच बदलून टाकलं. 24 नोव्हेंबर 2022 84 वर्षीय डायटर आयचलर आणि त्यांच्या पत्नी 78 वर्षीय ब्रुंडहिल आयचलर या जर्मनी जोडप्याच्या आयुष्यातील काळा दिवस. संध्याकाळी 5 वाजता बेताळभाटी समुद्र किनाऱ्यावर इव्हनिंग वॉक घेताना कुटुंबचं मोटराइज पॅराग्लायडिंग मशीन येऊन त्यांच्यावर धडकलं आणि त्यांना कधीही भरून न येणारी जखम देऊन गेलं. I am Brunhild and I was walking with my husband
It's the 24th of November at the beach from Nanu to Kolba. The motor paraglider was starting and driving to us. We were walking at the waterfront. And he couldn't go up with his, and he has crashed my husband. My husband has made his hands over his head, and he has crashed the head and has cut the hands of my husband. My husband has lost 5 fingers, and also my husband was flying through the air into the water, and he has lost a lot of blood, and he has bones are broken in the arm and in the hand and in the other fingers. गोवा नेहमीच पर्यटनाला भुरळ घालत आलाय. जीवाचा गोवा करण्यासाठी अनेक पर्यटक गोव्यात येतात खरे, मात्र मजा मस्ती करताना आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ शकतो याचा विचार करायला विसरतात. 24 नोव्हेंबर रोजी बेताभाटी समुद्र किनाऱ्यावर घडलेला हा प्रकार याचंच एक ताजं उदाहरण आहे. ही धक्कादायक घटना तब्बल 45 दिवसांनी उजेडास आली आहे, जेव्हा हे जर्मन वृद्ध जोडपे या गंभीर दुखापतीतून बाहेर आलं, ज्यात डायटर आयचलर यांना मोठमोठ्या न्यूरोसर्जरीनंतर आपल्या हाताची एकूण 5 बोटं गमवावी लागली. Since the accident, I can't care myself. I can't go to the toilet my own. I can't wash me. I can't dress on me. And I can't eating without help. 24 नोव्हेंबरच्या या शांत संध्याकाळी डायटर आणि त्यांच्या पत्नी बेताभाटी समुद्र किनाऱ्यावर वॉक घेत होते. अचानक कुठून तरी आकाशातून नियंत्रणाबाहेर गेलेलं मोटराइज पॅराग्लायडिंग मशीन अत्यंत वेगाने त्यांच्या दिशेने येऊ लागलं. जणू यमच रेड्यावर बसून दोघांना नेण्यासाठी येतोय असं काहीसं चित्र आयचलर दाम्पत्यासमोर काही क्षणासाठी तयार झालं. काही विचार करण्या अगोदरच ते मशीन त्यांच्या दिशेने वेगाने आलं आणि स्वतःचा बचाव करताना हातांची मदत घेतलेल्या डायटर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर आयचलर दाम्पत्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या अपघातात डायटर यांचा हात मशीनच्या फिरत्या ब्लेड्समध्ये गेल्यानं डाव्या हाताची 3 तर उजव्या हाताची 2 अशी 5 बोटं गमवावी लागली. And then we were coming to the hospital with the lifeguards. They have brought us, and from there this was a public hospital. From there we were brought to the Victoria Hospital. And there my husband has lost so much blood. They couldn't do anything. They couldn't do operation. They have waited. They have only made all medicine was possible. And the next day they have operated my husband. They have told me it's for वो एक एक्सिडेंट घडलें 24 नोव्हेंबर सांजचो आनी हेजे दोनूय हात गेले. दोनूय हाताची बोटां कातरले. 5 बोटी नाही तेका आनी तो टोटली हँडिकॅप जाला. आनी तेका जो कोण ऑपरेशन करतालो तेणें तांकां 3 लाख दिले. आनी 3 लाख दिवन ती आतां वचपाची, ती आपल्याला गांवां वचपाची, जर्मनी वचपाची म्हूण ती वळी घेवन ते वचनात बसनाय, वळ करून ती वचनाय. पूण हांव मागोतां ट्युरिजम डिपार्टमेंटा कडेन आनी आमचे गोंयचे गव्हर्मेंटा कडेन मातशें हेजे तुमी लक्ष घालचें. असो कावस घडटाय आमगेल्या गोंयांत आनी नांव पिड्यार जाता. तेका लागून तुमी एक्शन घेवचें जे ऑपरेशन कोत तेजेर असले. आनी तेसली लायसन्स दिलो आहाय जाल्यार हेजे आमकां लायसन्स दिश न्हू. ऑन द बीच इज फॉर द पब्लीक. ते पब्लिकाक डिस्टर्ब करपाची असली लायसन्स दिनाकाय आनी लोकांक अशें करून तेंची बोट कातरून तकली फुटोवन ते तकली फुटोवल्या. हे एक्शन घेवचें गव्हर्मेंटान. हांव प्रामोद सावंता कडेन रिक्वेस्ट करता तुवें हेजे एक्शन घेवचें आनी कॉन्सर्न जे ऑथॉरिटीज आहाय सगळे ऑथॉरिटीज आहाय तेंचेर एक्शन घेवचें. कित्याक तेमी कोणें एक्शन घेयलो ना, कोण तेच्या आदरा पावलो नाय. हांव एज ए गोंयचो सिटीजन म्हणून, इंडियन सिटीजन म्हणून, हांवें गोंयकार म्हणून या काळ्या दिवसाचं वर्णन करताना अजूनही
आयचलर दाम्पत्यांचा आवाज कापरा होतोय. शब्दांपेक्षा स्क्रीनवर दिसणारं चित्र बरंच काही सांगून जातं. दरम्यान पोलीस पूर्ण कोलवा गाव आणि विशेष करून आयचलर दाम्पत्य या धक्क्यातून सावरले नाही. पण जीवावर बेतणारे एकूण भयंकर अपघात होऊनही कोलवा समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर पॅराग्लायडिंग सुरूच आहे. अशा प्रकारामुळे जगाच्या नकाशावर पर्यटन क्षेत्र आणि प्रामुख्याने विदेशी पर्यटकांच्या सुरक्षेच्या बाबतीत गोव्याचं नाव खराब होतंय एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. पर्रा माडांनी हा रस्ता सध्या पर्यटन स्थळ बनलाय. या रस्त्यावर फोटोशूट करण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात, ज्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होतोय. पाहुयात आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकरांचा हा स्पेशल रिपोर्ट. आजच्या आधुनिक युगात फोटोशूटला विशेष महत्त्व दिलं जातंय. फोटोशूट करण्यासाठी प्रत्येक जण आकर्षण स्थळांकडे धाव घेताना दिसतंय. पर्रा येथील माडांनी हा रस्ता सध्या फोटोशूटसाठी विशेष प्रसिद्ध असल्याचं दिसतंय. अनेक पर्यटक आपल्या आयुष्यातील क्षण कॅमेऱ्यात टिपण्यासाठी या रस्त्यावर गर्दी करतात. आता फोटो काढण्यासाठी पर्यटक रस्त्यावर गर्दी का करतात हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. या रस्त्याचं आकर्षण म्हणजे रस्ता शेतामधून जातो. याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने माडाची झाडं आहेत, तर त्यामुळे या रस्त्याला विलोभनीय रूप प्राप्त झालंय. आता आपण पर्रा माडांमध्ये आला होता फोटोशूट करायला, पण इथे आपण बघितलं फोटो काढायला सुद्धा महाग पडतं, कारण एक ट्रॅफिकमुळे कठीण जातं. हो, आणि कदाचित ऍक्सिडेंट व्हायचा खूप चान्स आहे. त्यामुळे लोकांना जीवचा सांभाळावा लागतो. त्यामुळे काहीतरी थोडीफार व्यवस्था केली पाहिजे. अपघात होईल आणि सर्वांसाठीचा रस्ता बंद होईल, तसं होऊ नये याची काळजी घ्यावी सगळ्यांनी. आपल्याला काय वाटतं इथे कशी सुविधा असायला पाहिजे? रोड थोडं ब्रॉड करायला पाहिजे होतं. त्यांना पण आम्हाला पण रोड ब्रॉड करून काय अर्थ नाही, कारण स्ट्रीट आहे त्यामुळे त्याच्यामुळे काय होणार नाही. या रोडला कुठे दुसऱ्या ठिकाणून बाजूला किंवा कुठं काढलं गाड्यांसाठी तर बरं होईल. हे लोकांना, आम्हाला सर्वांना मजा येईल. इथे गोवाकरींना पण येऊन फोटोग्राफी करायला, गोवाकरीन पण कितीतरी लोक आलेत फोटो काढायला. त्यांच्या मुलांना घेऊन ते धावपळ करतात, त्यांच्या अंगावरती गाडी जाते. मात्र सध्या या रस्त्यावर होणारी पर्यटकांची हीच गर्दी स्थानिकांची डोकेदुखी ठरली आहे. पर्रात ये जा करण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. फोटो काढण्याच्या नादात पर्यटक रस्त्यावरच गाड्या पार्क करतात आणि निवांत फोटोशूट करत बसतात. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. इतकंच नव्हे तर काही पर्यटक चक्क रस्त्यावर बसून फोटो काढताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिकांनी संताप व्यक्त केलाय. आमचो चर्च रोड हो रोड फामाद कित्याक हांगासर मातशी बरी ब्युटी हा. बरे दोशी सायडीनी माड आहात आणि हो रोड हा, आणि हांगासर खुबश्यो शूटिंग जाल्यो. त्या खातीर हो सबंद इंडियेभर रोड फामाद जालो. पूण आतां हांगासर आमकां हो प्रॉब्लेम जाल्लो हा. ट्युरिस्ट सबंद इंडियेचे हांगा येतात फोटो काडपाक, शूटिंग काडपाक. आमी हांगासर खूब आमचे लोकल्स आहात जावं इतर विलेजींतले लोक आसा जे हांगासून पास जातात ह्या रोडांसून, तांकां खूब हांगा डिफिकल्टी येता. कित्याक ट्युरिस्ट जो येता तो सगळो रस्त्याचेर आसता फोटो काडपाक, गाडयो रस्त्यार पार्क करतात, आणि हो नॅरो रोड असल्या कारणान हे सगळ्यो खूब मागीर डिफिकल्टी जातात आमकां ट्रॅफिकाक. म्हणून आमी पंचायती तर्फे हांगासर आमचे स्टाफ घातलो कंट्रोल करपाक. तरी पूण तो कंट्रोल जावपाक खूब डिफिकल्ट जाता. कित्याक हांगा जो ट्युरिस्ट येता पळय तो एकदां येयल्लो मागीर दुसरे फावटी दुसरो ट्युरिस्ट येता. म्हणटच हांगासर तांकां मॉनिटर करपाक, गायड करपाक खूब त्रास जाता. आमी पुलिशेक बसून येयले, पुलीस बसून आपले प्रयत्न हांगा चालू करतात, पूण तरी पूण हांगा खूब त्रास जाता. म्हणटच आनीक आतां आमी एक एजन्सी हांगासर अपॉयंट केल्ली आहा, जेणे करून ते आतां हांगासर गायड करपाक. आमी हांगासर तांकां पार्किंग एरिया प्रोवायड केल्ली आहा. जो रस्त्याचेर पार्क करतात तो पार्किंग एरियेन वयचो, आणि आमचो रस्त्यार जी पार्किंग जाता पळय तो प्रश्न सुटावो जावचो म्हणून आमी तांकां पार्किंग हांगासर अवेलेबल केल्ले आहा. आणि थोडे आमी हांगासर एक एजन्सी घातलेली आहा तांकां ते पार्किंग एरियेन घालपाक. म्हणटच आमचे पंचायती तर्फे प्रयत्न आहा तो प्रॉब्लेम सॉल्व करपाक. तेन्ना लोकांकडे मागता की ह्या रोडाक ह्या 500-800 मीटर जो भाग आहा थंय मातशें चलयतना सवकास चलोवचें, कित्याक हे ट्युरिस्ट हांगा येतात
आणि तांकां मातशें सांगल्यार बसून ते आयकनात. वयल्यान ते तुजे कडेन आर्ग्युमेंट करपाक तयार जातात. अशी परिस्थिती हांगा जाल्ली आहा म्हणून हांगा पुलिसूय आपले प्रयत्न करतात आणि आमी पंचायती तर्फे आमचे प्रयत्न चालू आसात. थँक्यू. आणि हांगासर तुमकां दिसना फुल टायम ट्रॅफिक पोलीस असचे हय हांगा गरज आसा पूण पुलिशेक आमी तशें कळयल्लें आहा पूण कित्याक तेंचे कडेन स्टाफ कमी आहा ते पार्किंग घेवपाक. सो आमी हांगा सकाळच्यान सान मेरेन आमी हांगा कामाक आसता. सकाळची 6 ते सांजचे 5 मेरेन. सो आतां जाल्लें कितें हांगा लोक आयकना एकामेकाक. आमकां सांगता कितें आमी तांकां सांगता पार्किंगेन घाल म्हणून पूण ते हांगा आमकां आनी दुसरें कितें 5 मिनटां राव 2 मिनटां राव अशें सांगता. सांडपणां बी सांगता. सो ते भुरग्यांक घेवन आपले मदीं रस्त्या मदीं फोटो काडूंक सोदतात. सो आतां फास्ट गाडी येता तेन्ना तेंचे एक एक्सिडंट बी जावंक शकता. ते मागीर ब्लेम आमकां करतले. तुम्ही तांकां सांगतात पूण ते आयकना तुमचे. आयकना आमची. ओके. आणि आतां ते आमी तेंचे खातीर बरे खातीर पार्किंग केल्ले आहा. सो 2 पार्किंग आहा, वयर एक आहा सकयल एक आहा. सो तेंच्यांनी हाडून मातशें पार्किंग लावचें आमची अशी इच्छा आहा. ओके. सो नो स्टॉपिंग नो पार्किंग बोर्ड आहा मदीं तेका. ओके. तरी ते आयकना. ते पळयनासतना ते फुडें सरतात. गाडयेक लागून झगडी पसून जाल्लेली आसा. हांगा लोक आरटीओ पसून येयल्लो आसा. आरटीओचे सुद्दां ते एकदां आयकना. ओके. लोक मदींच गाडयो पार्क करता आणि ते फाटसून मागीर मारला काय मागीर ते झगडी करतात. ओके. लोक काय सांगलेलं आयकना. तांकां आमी सारकें एक्झॅक्ट सांगता तुमी गाडी व्हरून पार्क करात तशेंच हें करूंक सोदता. 5 मिनटां दी 2 मिनटां दी अशें म्हणून सांगतात. ओके. आणि हांगा अशें फोटोशूट बी करता मदीं रावन फोटो शूटिंग करून करतात ते. बाकी गाडी वाकडे घालून सायडीक लावन फोटोशूट करून करतात. आणि केन्ना अशें एक्सिडंट बी जालें कितें व्हडलें जाल्ले आसा. एक्सिडंट न्हू गाडयेक लागले झगडी जाल्ली बी आसा. वार्ता गोव्याची मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठीचं.